चिखलदरा तालुक्यातील बामादेही या गावात एससी व एसटी या दोन समाजातील लोक राहतात. पण रोजगार सेवक हा आपल्याच समाजाचा हवा व मागील रोजगार सेवकाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला अशी तक्रार गटविकास अधिकारी व सभापती पंचायत समिती चिखलदरा यांच्याकडे करीत नवीन रोजगार सेवक निवड करून द्यावा या मागणीकरिता सोमवारी बामादेही येथील मोठ्या संख्येने महिला व पुरुष पंचायत समिती कार्यालय चिखलदरा येथे धडकले होते. ग्रामपंचायत बामादेही येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या कामात सचिव व ग्राम रोजगार सेवक यांच्या संगनमताने इमास्टरवर अवैध नावे टाकून अपहार घडवित आहे असा आरोप असून याच मुद्द्यावर गावात काही दिवसांपासून राडा सुरू असून ग्राम रोजगार सेवक बदलावा अशी तक्रार गावकऱ्यांकडून झाली. तसेच गावामध्ये रोजगार सेवकांच्या निवडीकरिता दोन गटाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पण या दोन समाजातील दोन रोजगार सेवक निवडण्यात आले व गटविकास अधिकारी यांनी या निवड प्रक्रियेला मान्यता द्यावी या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर धडकले असता गटविकास अधिकारी यांनी ही प्रक्रिया अमान्य करीत शासनाच्या नियमानुसार एक गाव एक रोजगार सेवक असावा असे सांगत पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी असे सांगितले. पण गावकरी दोन समाजातील दोन रोजगार सेवक ठेवावे या मुद्द्याला घेऊन बसले होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.